नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात कविता किचन ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो मी. तर आज आपण आजची रेसिपी अगदी साधी सिंपल अशी आहे आणि जी आपण पाडव्यासाठी बनवत आहोत. तर पाडव्याला तुम्ही भजे वगैरे बनवणारच ना मैत्रिणींनो, तर आजचं आपण पालक भजीची रेसिपी बनवणार आहोत. तर खूप सुंदर अशी पालक भजी बनवून तयार होते. तर चला, आता नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा. तर चला, आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. झिरो फेल रेसिपी, पहिल्याच वेळी परफेक्ट पालक भजी बनवून तयार होते. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. सोप्पं, झटपट आणि जबरदस्त चव पालक भजी रेडी. अशी सुंदर बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी भजी खाल्ली आहे का कधी? तर नक्की करून बघा. अगदी घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी पालक भजी आणि अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणारी टेस्टी स्नॅक पालक भजी. तर इथे आपण 15 ते 20 पालकाची पानं घेतलेली आहे. हा पालक अगदी ताजा होता. तर बघू शकता ह्या पद्धतीचे आपण पानं घेतलेले आहेत कट करून आणि त्यांचे देठ थोडेसे राहू द्यायचे. इथे आपण पीठ घेणार आहोत. तर पीठ आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये साधारण 1 वाटी इतकं पीठ घ्यायचं आहे आपल्याला पालक भजीसाठी. तर खूप सुंदर क्रिस्पी अशी पालक भजी बनून तयार होते. तर नक्की करून बघा. एकदा जर तुम्ही ही भजी खाल्ली ना मैत्रिणींनो, तो पुन्हा पुन्हा खाणार. आता इथे आपण ठेचा तयार केलेला आहे. ठेच्यामध्ये मी मिरच्या घेतल्या आहेत तिखट, साधारण 3 ते 4 मिरच्या आणि जिरं असं दळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथे थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे. हिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं ओवा क्रश करून घालायचं आहे. तर ओवा क्रश करून घेतलेला होता हातावर मी आणि तो सुद्धा घालून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. ह्या भजीला आपल्याला अजिबात एक्स्ट्राचं काही घालायचं नाही आणि थोडंसं हळद पावडर घालून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी घरच्या घरी बनवून तयार होते ही भजी. अगदी हॉटेल स्टाईल बनते. तर नक्की बनवून बघा. आता इथे आपण जे मिक्सरच्या भांड्यात ठेचा तयार केलेला होता ना, जिरं आणि मिरची दळून घेतलेली होती ना, तर त्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यातलं पाणी मी या पिठामध्ये घालून घेत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे विस्क असेल तर विस्कच्या साहाय्याने छान असं ह्याचं एक घोल तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. खूप सुंदर झटपट बनणारी भजी आहे आणि तुम्ही पाडव्यासाठी तर भजी बनवणारच असणार ना, तर ही भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर पानं कट करून घालायची असतील बारीक, तर तुम्ही तसेही घालू शकता, अगदी बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. तर इथे मी अख्खे पानं घेतलेले आहे. खूप सुंदर अशी भजी बनते. आता इथे ही कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही पिठाची. तर ह्या पद्धतीचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपल्याला सोडा अजिबात घालायचा नाही, तर एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे. तर बघू शकता इथे आता पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे पालकाचे. तुम्हाला जमेल तर मिठाच्या पाण्यात धुवून घेतले तरी चालेल. सुंदर असे पानं आहेत आणि तुम्हाला साईज तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हवी ती पानांची, मोठी साईज किंवा छोटी साईज. तर कन्सिस्टन्सी बघू शकता पिठाची. तर ह्या पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचे. तर इथे छान असं पिठामध्ये आपल्याला गरम गरम तेल घालून घ्यायचे. गरम तेलामुळे गरम तेल घातल्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी सुंदर टेस्टी भजी बनवून तयार होते. तर बघू शकता इथे मी पानं घेतले आहे. एक पालकाचं पान घेतलेलं आहे आणि त्याला छान असं पिठामध्ये बुडवून घेत आहे. बघू शकता त्याच्यापेक्षा ही मोठी साईज पण आहे. तर तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही पानं घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये आणि आपल्याला पाण्याचे देठ राहू द्यायचे. इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की मग त्यात आपल्याला हे भजे घालून घ्यायचे. तर बघू शकता हे पालकाची भजी खूप सुंदर टेस्टी क्रिस्पी अशी भजी बनवून तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. बघा तुम्हाला आवडेल आणि पाडवा येतोय आता, तर नक्कीच पाडव्यासाठी ही भजी नक्की बनवून बघा. खूप सुंदर बनवून तयार होते. रिपीट बनवाल तुम्ही, इतकी सुंदर बनते, क्रिस्पी आणि मुलांना तर फार आवडते. असेही मुलं पालेभाज्या वगैरे खात नाही, तर त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात तरी जातं पालक. तर बघू शकता सुंदर अशी भजी बनवून तयार होते. तर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्स हवा असेल चहासोबत, तर तुम्ही चहासोबतसुद्धा बनवू शकता. तर बघू शकता सुंदर क्रिस्पी अशी सुंदर चवीची भजी आपली बनवून तयार आहे. तर पुन्हा मी तुम्हाला एक अजून दाखवत आहे. ही पालक भजी तुम्ही खात नाही ना, तर खूप काही मिस करताय. बघू शकता तुम्ही करून बघा मैत्रिणींनो आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. खूप सुंदर क्रिस्पी बघू शकता, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ.
तर अशी सुंदर आपली भजी बनून तयार आहे. तर ट्राय करून बघा मैत्रिणींनो, आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल. तर करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट नक्की करा की भजे कसे झाले. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं.